छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार आंदोलन करणार असून सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या जीआरमध्ये अनेक त्रुटी आणि अटी असल्यामुळे असंख्य शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे। त्यांच्या या आंदोलनामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील सहभागी होणार आहेत। खचेल तो बळीराजा कसला, पेरणीच्या तोंडावरती वीज कोसळून बैलजोडी दगावल्यानंतर देखील न खचता नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या खांद्यावरती औत घेऊन पेरणी केली। भिवापूर तालुक्यामधल्या सेलोटी गावात 25 जूनला वीज कोसळून तनबा मरखेड यांच्या बैलाचा मृत्यू झाला। त्यात त्यांचं 1 लाखाचं नुकसान आणि नवीन बैलजोडीसाठी पैसे नसल्यानं मित्राकडून एक बैल आणून स्वतःच्या खांद्यावरती औत घेऊन 4 एकरामध्ये सोयाबीनची पेरणी केली। शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण पेरणी थांबवता येणार नाही अशी प्रतिक्रिया तनबा मरखडे यांनी दिली आहे। जळगावच्या 40गाव शहर पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक संदीप घुले यांनी शिवीगाळ आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। 28 जूनच्या भाषणामध्ये पीएसआय घुले तरुणांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत असल्याचा, त्याबरोबरच महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करताना उन्मेष पाटलांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। रायगड किल्ल्यावरती जाण्यासाठी आता नवीन रोपवे उभारली जाणार असून केवळ 50 ते 100 रुपयांमध्ये शिवभक्तांना गडावरती जाता येणार आहे। रायगड प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष संभाजी राजे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे। दुर्गराज रायगडवरती सध्या कार्यरत असलेल्या खासगी मालकीच्या रोपवेमधून साधारणतः 350 रुपये आकारले जातात। मात्र हाच प्रवास आता केवळ 50 ते 100 रुपयांमध्ये करता येणार असल्याची माहिती त्यांनी या पोस्टद्वारे दिलेली आहे। नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील काल नागपुरात दाखल झालेत। सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त विनीता शाहू यांनी त्यांचं स्वागत केलं। विश्वास नांगरे पाटील आज वर्तमान पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडून आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश करावा या मागणीसाठी चंद्रपुरात आज ओबीसींचा संयुक्त महामोर्चा काढण्यात आलेला। गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये ओबीसींसोबतच अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गामधील विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या। विशेष म्हणजे आज चंद्रपुरामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असताना देखील हजारो लोक या महामोर्चामध्ये सहभागी झाले। ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासोबतच महाराष्ट्र शासनानं 14 मेच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला आरक्षण विरोधी निर्णय तातडीने रद्द करावा ही देखील या मोर्चाची प्रमुख मागणी होती। ओबीसीची मुख्य मागणी हीच आहे की अनेक दिवसापासून या देशामध्ये असलेल्या 60% ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी याकरता देशातील सर्व राज्यातून एक मागणी पुढे येत 10 वर्षापासून। घराची गणना करण्यात आली, तिथे ओबीसीचाही कॉलम नाही आणि जातीचाही कॉलम नाही। अशाच प्रकारे आता पुढच्या टप्प्याची जातगणना होणार आहे, त्याच्यामध्ये तरी ओबीसी आणि जातनिहायचा कॉलम असावा ही प्रमुख मागणी आजच्या मोर्चाची आहे। पुण्यातील नसरापूर चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज पुणे जिल्हा सत्र न्यायालय अंतिम फैसला सुनावणार आहे। 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला फाशी मिळणार की जन्मठेप हे आज स्पष्ट होणार आहे। सकाळी 11 वाजता सुनावणी सुरू होईल। गुरुवारी युक्तिवाद पूर्ण झालेला असून न्यायालयानं हा गुन्हा अत्यंत अमानवी ठरवत भीमराव कांबळेला दोषी ठरवलंय। सरकारी वकिलांनी फाशीची मागणी केली आहे। आरोपीवरती दाखल सर्व गुन्हे सिद्ध झालेले असून 2 गुन्ह्यांमध्ये फाशीची तरतूद आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरच्या चिंचणी इथं प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याची पाहणी केली। यावेळी त्यांनी या परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, खासदार हेमंत सवरा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जगातलं सर्वात मोठं जहाज देखील आता वाढवणला येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। तसंच वाढवणमुळे 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। यामुळे डहाणूमधल्या स्थानिकांना सामावून घेणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मच्छीमारांसाठी वेगळं बंदर उभं करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे, सगळ्यात मोठी वेसल आहे, ती आता भारतात येऊ शकत नाही, त्याला दूर डॉक करावं लागतं। पण हे बंदर झाल्यानंतर त्या बंदरावर जगातली सगळ्यात मोठी शिप देखील येऊ शकेल अशा पद्धतीची याची रचना आहे। या संदर्भात
आता काम फार वेगानं पुढे चाललेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पालघर दौऱ्यावरती होते. यावेळी त्यांनी बोईसरमधील मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामधील निर्माणाधीन बोईसर स्थानकाची आणि प्रकल्प आराखड्याची पाहणी केली. डिसेंबर 2027 पर्यंत बुलेट ट्रेनचं काम पूर्ण होईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पाची पाहणी करण्याकरता आम्ही आलो आहोत. येताना पहिल्यांदा आम्ही जे बुलेट ट्रेनचं बोईसर स्टेशन आहे त्या स्टेशनची पाहणी केली. त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि डिसेंबर 27 पर्यंत ते सगळं काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यामुळे त्या काळात मग आपल्याला बुलेट ट्रेन जी आहे ती या ठिकाणी मिळू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरारमध्ये मुंबई बडोदा एक्सप्रेसवेवरील इंटरचेंज जंक्शनची पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. त्यांनी उन्नत विरार सी लिंक प्रकल्पाचा देखील आढावा घेतला. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि पालघर जिल्ह्यातील संपर्क सुलभ होणार आहे. मुंबई बडोदा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यावरती 10 तासांचा प्रवास 3.5 ते 4 तासांवरती येईल. उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला चालना देखील मिळणार आहे. याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कंजेशन संपेल, वेगाने ट्रॅफिक जाऊ शकेल आणि विशेषतः जी काही पुढे ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही कंजेशन होतं ते देखील आपल्याला संपवता येईल आणि विशेषतः जो ट्रकचा ट्रॅफिक आहे तो देखील आपल्याला बाहेरून काढता येईल. त्यामुळे आता त्याचा आढावा घेतला आहे. काम चांगलं चाललेलं आहे, वेगानं चाललेलं आहे. मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरामधील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदान वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेकडून या मैदानाची जागा म्हाडाला एक्झिबिशन सेंटर भरवण्यासाठी दिली जाणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे फुटबॉल प्रेमी आक्रमक झाले. त्यांच्या आंदोलनात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार फारुख खान देखील सहभागी झाले होते. या मैदानामध्ये वर्षभरात जवळपास 12,000 फुटबॉल खेळाडू आणि 600 टीम खेळतात. मात्र मैदान बंद झालं तर खेळाडूंसमोर मोठा प्रश्न निर्माण होईल असं आंदोलकांनी म्हटलंय. मला अपेक्षा ही आहे की या ठिकाणचे आमदार जे पालकमंत्री आहेत, जे सांस्कृतिक मंत्री आहेत आणि त्यांचं ऑफिस इथून 5 मिनिटावर आहे आणि त्यांच्या समोर हे होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे होत आहे, तर हे बरोबर नाहीये. माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की तुम्ही या ठिकाणी लोकांची जनभावना बघा, मुलांकडे बघा. ते आपली संपत्ती आहे, ते आपलं भविष्य आहे. त्यांच्याकडे बघून हा निर्णय घेतला गेला पाहिजे आणि त्या ठिकाणी जे आहे ते इथे प्लेग्राऊंड आणि त्या ठिकाणी फुटबॉल ग्राउंड राहिलं पाहिजे. हीच आमची मागणी या ठिकाणी आहे आणि त्यासाठी आम्ही लढण्याचं काम करणार. येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं याच्याबद्दल निर्णय घेण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेपासून विधानसभेपर्यंत हा आवाज उठवला जाण्याचं काम काँग्रेस करणार. हे जे काय चालू आहे म्हाडा जो याचा रिझर्वेशन चेंज करून फुटबॉल जो ग्राउंड आहे त्याला तुम्ही एक्झिबिशनसाठी ते तुम्ही टर्न कराल. आम्ही आता माझ्याबरोबर ह्या विभागाच्या खासदार वर्षाताई पण इथे आलेले आहेत. मी एक आमदार या नात्याने इथे आलेलो आहे. माझ्याबरोबर ते काँग्रेसचे नगरसेवक पण इथे आलेले आहेत. आम्ही सगळ्यांची एकच मागणी आहे की हा फुटबॉलचा ग्राउंड फक्त फुटबॉलसाठी राहायला पाहिजे आणि माझ्या वतीने आता अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये ह्या ग्राउंडसाठी आवाज उठवणार. अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील पैसे चोरल्याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. कारवाईच्या भीतीनं सर्व आरोपींनी आपल्या मोबाईलमधील पुरावे नष्ट केले आणि चोरी केलेल्या रकमेची देखील विल्हेवाट लावली. चोरी संदर्भातील व्हॉट्सअप चॅट डिलीट केले. एवढंच नाही तर संपूर्ण फोन फॉर्मॅट केल्याचं तपासातून समोर आलंय. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलमधील डेटाच्या आधारे पोलिसांकडून चोरीचा उलगडा सध्या केला जातोय. राम मंदिर दान प्रकरणात एक मोठं वळण आलेलं आहे. राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिलाय. दरम्यान याच प्रकरणी आता मंदिर ट्रस्टनं 11 जुलैला बैठक बोलावली आहे. यावेळी चंपत राय आणि अनिल मिश्रांचे राजीनामे हे स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान दानपेटीतील चोरीनंतर मंदिर ट्रस्टनं काही खुलासे केलेत. चांदीच्या विटा आणि सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचं ट्रस्टनं म्हटलंय. तर या चोरी प्रकरणी चंपत राय लवकरच मीडियासमोर बाजू मांडणार आहेत. एसआयटीचा अंतिम रिपोर्ट आल्यानंतर चंपत राय हे बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील पैसे चोरल्याप्रकरणी वातावरण तापलंय. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. प्रभू श्री रामांवरती श्रद्धा असणाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. मलाही धक्का बसलाय असं ते म्हणाले. पंतप्रधानांच्या ना खाऊंगा ना खाने दूंगा या धोरणानुसार या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. केवळ राजीनामे घेऊन चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. रामभक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही असं पासवान म्हणाले.
जिसने भी इसमें धांधली की है, इस्तीफे भी सामने आए हैं, पर बात सिर्फ इस्तीफों तक ही नहीं रुकेगी। इस्तीफे इसलिए हुए हैं ताकि निष्पक्ष जांच कराई जा सके, पर इसमें जो भी कोई दोषी होगा, छोटे से छोटा या बड़े से बड़ा व्यक्ति, कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी। टीईटी पेपरफुटी प्रकरणात भिवंडी न्यायालयानं तिघा आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हरियाणातील धीरज सिंग आणि बिहारमधील राजीव साव आणि आकाश कुमार स्वराज कुमार यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। आरोपींकडून टीईटी प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणामागे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय असून आणखी 2 आरोपी फरार आहेत। पेपर कुठून आला, कुठे विकला गेला आणि रॅकेटमध्ये कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करत आहेत। आपण एक बचाव पक्षाचे वकील म्हणून त्यांना संधी देण्यात यावी, अथवा त्यांना संधी का मिळू नये अथवा का देऊ नये या संदर्भात त्या ठिकाणी आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे। आर्ग्युमेंटमध्ये त्यांचा विषय होता का आम्हाला त्यांचा सखोलमध्ये तपास करायचा आहे, पाहिजे असलेले आरोपी कोण आहेत त्या संदर्भात तपास करणे बाकी आहे आणि त्या संदर्भात त्यांनी ती पीसी घेतलेली आहे। तर फर्स्ट प्रोडक्शन असल्या कारणामुळे मेहरबान न्यायालयाने सुतार साहेबांच्या कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी 6 तारखेपर्यंत दिलेली आहे। टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भाजपवरती गंभीर आरोप केले। 2018च्या टीईटी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि परीक्षा विभागाचा तत्कालीन तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांचा उल्लेख करत रोहित पवारांनी भाजपवरती निशाणा साधलाय। अभिषेक सावरीकरनं नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय। मोठ्या नेत्यांसोबत त्यांची उठबस आहे, पण टीईडीचा पेपर फुटताच अभिषेक सावरीकरनं आपले सोशल मीडिया अकाउंट डिलीट केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। त्याला कुणाचं वरदहस्त आहे हे उघड व्हावं अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे। त्यामुळे रोहित पवारांच्या आरोपांना भाजप नेते काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसनं मुंबईत आंदोलन केलं। मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी मंत्रालय आणि दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर दादा भुसे राजीनामा द्या असे पोस्टर झळकवले। बंगल्यासमोर पेपर चोर गद्दी छोड या घोषणाही देण्यात आल्या। या आंदोलनादरम्यान झीनत शबरीन यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सोलापुरात युवक काँग्रेसनं मशाल मोर्चा काढलाय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वामध्ये युवक काँग्रेसनं मोर्चा काढला। सोलापुरातील 4 हुतात्मा चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत युवक काँग्रेसच्या वतीनं मशाल मोर्चा काढण्यात येतोय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीनं या मोर्चा काढून करण्यात आली। मंत्र्यांच्या सहमतीशिवाय किंवा एवढं मोठं रॅकेट आहे ते शक्य नाही आहे। छोट्या मोठ्या लोकांना अरेस्ट होतोय, पण जो मेन सूत्रधार तो मंत्रालयात बसला असेल, दिल्लीच्या मंत्रालयात किंवा महाराष्ट्राच्या, ते मात्र मजा करत आहेत आणि त्यांना कोणी काही दोषी ठरवत नाही आहेत किंवा माफी मागत नाही किंवा राजीनामा देत नाही। जळगावात कृषी मित्र पदाच्या भरतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी संस्थेनं जळगावसह राज्यभर परीक्षा आयोजित केली होती। जळगावातील एका महाविद्यालयात जिल्ह्याभरामधून 350हून अधिक विद्यार्थी परीक्षेला आले, मात्र हॉल तिकीट न देता अर्ज करताना सांगितलेले 25,000चं मानधन नाकारून कृषी उत्पादन विक्रीवरती कमिशन मिळेल असं सांगण्यात आलं। त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास नकार देत गोंधळ घातला। फी परत करा आणि कंपनीवरती गुन्हा दाखल करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। जिल्हापेठ पोलीस आणि कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। शासनाच्या नावाचा गैरवापर झाला का याची पडताळणी सुरू असून कागदपत्र बनावट आढळल्यास गुन्हा दाखल होणार आहे। कंपनीच्या समन्वयकाला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। आमचे जे डॉक्युमेंट वगैरे आहे त्याच्यासोबत जोडलेले आम्ही आधार कार्ड आणि UTR नंबर याचा दुरुपयोग होऊ नये अशी आमची इच्छा आहे सर। काय मागणी काय आता आपली? आता आमची एवढीच इच्छा आहे सर, जी आमची फी आणि आमचं जे येण्या जाण्याचा खर्च आणि आमची झालेली मानसिक ही पूर्ण म्हणजे आम्हाला आमची फी पूर्ण परत मिळावी आणि जो झालेला खर्च तो पण पूर्ण मिळावा। विभागीय कृषी सहसंचालक यांच्या मार्फत पत्र प्राप्त झालं, अशी एक्झाम होत आहे। तर फक्त कृषी विभागाचं नाव किंवा शासनाचं नाव घेऊन एक्झाम होते का कंडक्ट हे बघा। एक्झाम कंडक्ट करताना शासनाचं नाव किंवा इतर कोणत्याही बाबी नव्हत्या। तर प्रॉडक्ट विकताना त्यांनी हे प्रॉडक्ट विकत होतं, म्हणजे त्या विद्यार्थी जे आले प्रशिक्षणार्थी त्यांना प्रत्येक प्रशिक्षणार्थीला देणार आहेत असे प्रशिक्षणार्थींनी सांगितले आणि त्यांचे जिल्हा कोऑर्डिनेटरनी सांगितले, त्यानुसार याचा नमुने काढण्यात आले।
विलासगुले हत्या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. एसआयटीच्या तपासादरम्यान मुख्य आरोपीसोबत स्कॉर्पिओ गाडीमध्ये असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेला राजकुमार मोरे हा या प्रकरणातील 10वा आरोपी आहे. तर या प्रकरणात वापरलेली पांढरी स्कॉर्पिओ आणि चाकू एसआयटीकडून जप्त करण्यात आलाय. गडचिरोली पोलिसांकडून महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरती बालबेडा जंगलामध्ये सुरू असलेल्या माओवाद्यांचा शस्त्रनिर्मित कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफनं संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईमध्ये 5 ते 6 टन वजनाचे लेथ मशीन, क्लेमोर तयार करण्याचं साहित्य, 12 बोअर पाईप, रायफल रॉडसह मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रनिर्मितीचं साहित्य जप्त केलंय. माओवाद्यांनी हे साहित्य जमिनीत पुरून ठेवलं होतं. बीडीडीएस पथकाच्या मदतीनं तपासणी करून घटनास्थळीच ते नष्ट करण्यात आलं. नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरवर एफडीएनं मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना साठवलेल्या 20 लाखांहून अधिक किमतीचा औषध साठा बेसमेंटमधून जप्त करण्यात आला. वैध परवाना नसल्याचा आरोप असून खरेदी विक्रीची कागदपत्र देखील सादर करता आली नाहीत. रुग्णांना संलग्न मेडिकलमधूनच औषधं घेण्यास भाग पाडल्याचा, प्रिस्क्रिप्शन न दिल्याचा आरोप आहे. एफडीए आदेशाचं उल्लंघन, शेड्यूल H1 औषधांच्या नोंदीमध्ये तफावत आढळली तर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. परराज्यात नोंदणीकृत आणि नियम मोडणाऱ्या प्रवासी बसवरती लातूर आरटीओनं कारवाई सुरू केली. वायुवेग पथकानं गेल्या 2 महिन्यामध्ये 55 बसेसवरती कारवाई करत जवळपास 13.5 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय. 30 जूनपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेमध्ये प्रामुख्यानं परराज्यातील प्रवासी वाहनांद्वारे केली जाणारी कर चुकवेगिरी, त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या आपत्कालीन दरवाजासमोर अडथळा निर्माण करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांवरती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मुंबईत बनावट जन्मदाखला रॅकेटचा बोरिवली पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी 25 वर्षीय बीएससी IT ड्रॉपआउट तरुणाला अटक केलेली आहे. आरोपीनं जेमिनी AIच्या मदतीनं बनावट सरकारी पोर्टल तयार करून QR कोडसह जन्मदाखले बनवण्याचा आरोप आहे. डिसेंबर 2025 पासून सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये 149 ते 300 रुपये शुल्क आकारलं जात होतं. BMCच्या पडताळणीमध्ये 4 दाखले बनावट आढळले. आरोपीनं साधारण 40 बनावट दाखले बनवल्याची कबुली दिली आहे. तो मोठ्या सायबर रॅकेटचा सब एजंट असल्याचा संशय असून बोरिवली पोलीस पुढील तपास करत आहेत. भंडाऱ्यात तलवार सदृश शस्त्रानं वाढदिवसाचा केक कापणं एका तरुणाला महागात पडलंय. भंडारा शहरालगतच्या टाकळी इथं मानव नगरधने यानं सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्रानं केक कापून जल्लोष साजरा केला आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल केले. समाजात दहशत माजवण्याचा प्रकार असल्याचा ठपका ठेवत भंडारा पोलिसांच्या DB पथकानं कारवाई केलेली असून तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील ममदापूरमध्ये सोशल मीडियावरील पोस्टवरून 2 गटात तणाव निर्माण झाला. वादातून एका तरुणाला अडवून मारहाण करण्यात आली तर दुसऱ्या दिवशी त्याच्या मोबाईल दुकानात घुसून तोडफोड केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आज ग्रामस्थांनी ममदापूर बंद ठेवून घटनेचा निषेध केला आणि दोषींवरती कठोर कारवाईची मागणी केली आहे. लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे. नाशिकच्या जुने सिडको परिसरातील मोरया ज्वेलर्समध्ये दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलेनं हातच्या लाखीनं चोरी केली आहे. सेल्समनचं लक्ष विचलित करून तिनं 3 सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. मात्र ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आणि अंबड पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. या महिलेला कोणी ओळखत असेल किंवा यापूर्वी असा प्रकार कुठे घडला असेल तर अंबड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. राज्यभरामध्ये पुढील 6 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रविवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झालेला असून 24 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरीसह विदर्भ आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान नागपुरात बंगालच्या उपसागरातील सिस्टममुळे 3 तारखेनंतर मान्सून सक्रिय होणार आहे. मात्र 50% शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड पूर्ण केलेली असून पावसानं दडी मारल्यास पेरणी संकटात येण्याची भीती आहे. विरारमध्ये काल दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावलेली असून कुंभारपाडा परिसरामधील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला. दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसानं दुपारनंतर जोर धरल्यामुळे जनजीवनावरती परिणाम झाला.
चिपळूणमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात असलेला सवतसडा धबधबा प्रवाहित झालाय. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पावलं धबधब्याकडे वळत असल्याचं पाहायला मिळतंय. काल दुपारनंतर विजांच्या कडकडाटामध्ये दमदार आगमन केलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गासह नागरिक देखील सुखावलेले आहेत. जून महिना जवळपास कोरडा गेल्यामुळे कोकणातील पर्यटन स्थळं देखील ओस पडली होती. मात्र काहीच तास पडलेल्या पावसामुळे निसर्गाचं रूप बदललेलं असून हा निसर्ग पर्यटकांना खुणावतोय. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वालोपे इथं महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे चिपळूण येथील वालोपे इथं महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला होता. जीव धोक्यात टाकून वाहन चालकांना पाण्यातून प्रवास करावा लागतोय. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कामाचा पहिल्याच पावसामध्ये बोजवारा उडाल्याचं यातून स्पष्ट होत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.